आज आपण काळी 4मध्ये हरींचा गजर कसा वाजवायचा ते अभ्यासणार आहोत। राग आहे वृंदावनी साज। सा रे म प नी सा। हा नी आपण शुद्ध घेतला, येताना मात्र नी कोमल करायचा आहे। त्याखाली आडवी रेष असेल सा नी प म रे नी सा। हा नी शुद्ध आहे, मात्र याच्या खाली टिंब असेल, मंद्र सप्तकात आहे म्हणून। बघूया कशा पद्धतीने आपण वाजवायचं आहे। जय जय राम कृष्ण हरी। म्हणजे या ठिकाणी हा नी या खाली आडवी रेष असेल, टिंब असेल मंद्र सप्तकात आहे म्हणून, आणि पंचम या खाली टिंब असेल मंद्र सप्तकात आहे। म्हणजे इथपर्यंत आपल्याला वादन करायचं। कसं बघा, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। आता पुढे राजा राम कृष्ण हरी। राजा राम कृष्ण हरी। राजा राम कृष्ण हरी। राजा राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण सावळे राम राम कृष्ण हरी। सावळे राम राम कृष्ण। या ठिकाणी मध्यमाचा उपयोग केलाय तार सप्तकातला, याच्या डोक्यावर टिंब असेल। सावळे राम राम कृष्ण हरी। सावळे राम राम कृष्ण कृष्ण हरी। सावळे राम 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 कृष्ण हरी। जय जय 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 राम कृष्ण हरी।
राधे मुकुंद मुकुंद मुरारे राधे मुकुंद मुकुंद मुरारे राधे मुकुंद मुकुंद मुरारे गोवर्धन गिरिधारे गोवर्धन गिरिधारे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. आणि या ठिकाणी आपण आलाप घेऊ शकतो. रे मा प प प प प. म्हणजे या ठिकाणी आलाप म्हणजे कसा, याच्यावरच आपण जय जय रामकृष्ण हरी असं म्हणू शकतो. कसं बघा, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कोमल नी, आता शुद्ध नी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. दोघांनीचा उपयोग झाला. जय जय राम म्हणजे शुद्ध नी आणि हा कोमल नी. जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण आशा आहे आपल्याला या गजराचं हे नोटेशन आवडलं असेल. आपल्याला हे हार्मोनियम नोटेशन आवडल्यास आमच्या ह्या चॅनलला आपण नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण.